तर आज राज्यभरातील नेत्यांमध्येही हा उत्साह पाहायला मिळेल। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमध्ये। देशभरात रामनामाचा गजर। दिल्लीतील बिर्ला मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून श्रीरामाची पूजा आणि आरती, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिरात पूजा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील महाआरतीला हजेरी। सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाण्यातूनच अनुभवला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। मुख्यमंत्री शिंदेंची शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा। शिवराय आणि बाळासाहेबांना अभिवादन करून शोभायात्रा मार्गस्थ। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडूनही राम मंदिरात पूजा आणि आरती। फडणवीसांनी कार सेवेदरम्यानचं स्फूर्तिगीतही गायलं। सहकाऱ्यांसोबत नागपुरातून अनुभवला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। बारामतीतील श्रीराम मंदिरात अजित पवारांकडून पूजा। पत्नी सुनेत्रा पवारांसह अजित पवार प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक। आज कार सेवेचे आत्मे सुखावले, तर 32 वर्षांनी शरयू नदी हसली। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं ट्विट। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या राज्यभरात उत्साह। विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन, तर श्रीरामाचा जोरदार अशा घोषणा। जळगावात भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा। ढोल ताशा पथकाच्या तालावर रामनामाचा जयघोष। मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी। देशभरातून भाविक अयोध्येत।